नमस्ते, मी सुनीता जाधव किचनमध्ये तुमचं स्वागत करते। आज तुम्हाला अगदी गावरान पद्धतीने झणझणीत अशी रेसिपी दाखवणार आहे। ती म्हणजे सुकीची चटणी, बाजरीची भाकर आणि मिरचीचा ठेचा। तर चला आपण वेळ न घालवता रेसिपीला मी तुम्हाला आता साहित्य दाखवते। तर इथं मी 100 ग्राम म्हणजे अर्धी वाटी सुकट घेतली। तसं सुकट तुम्ही तुमच्या अंदाजे घेऊ शकता, तुम्हाला किती बनवायचे। आणि इथं 2 मोठे मोठे मी कांदे कापून घेतलेत आणि इथं मी 10-12 लसणाच्या पाकळ्या आणि 2-4 मिरच्या कुटून घेतल्यात फक्त। आता एकदा तुम्ही अशा हिरव्या मिरचीतली करून बघा, खूप सुंदर लागते। तर चला आता मी गॅस पेटवते आणि कढई मांडते। मस्त गरम झाली तर मी आता ह्याच्यात तेल टाकते। तेल थोडंसं जास्तच टाकायचं, म्हणजे खूप छान लागते, अशी कुरकुरीत आणि मस्त होते। तेल आपलं आता गरम झाले तर मी ह्याच्यात आता कांदा टाकते। अगदी साधी सोपी आहे, काही ह्याला जास्त त्रास नाही, काय नाही। साधी सोपं केलं तरच पटकन चांगली होते, मस्त। लय गरम मसाले आणि लाल मसाला हे सगळं टाकलं तर उलट एवढी बरोबर नाही, पण अशी साधी सोपी छान लागते। कांदा आपला आता थोडासा भाजत आलाय, कांदा आपला आता थोडासा लाल होत आलाय। तोपर्यंत आपण आता ही सुकट थोडीशी धुवून घेऊ। चांगली 2-3 पाण्याने धुवायची, आता ती सुकी असते ना, म्हणून। चांगली अशी चोळून धुवायची तिला, खूप घाण पाणी निघतं नाही त्याचं। थोडीशी आता याला भिजवते मी, थोड्या वेळ असंच ठेवते। तोपर्यंत इकडे आपल्याला कांदा भाजत आलाय, त्याच्यामध्ये आपण आता ही कुटलेली मिरची सुद्धा आपण टाकू। थोडीशी हळद पण घालणार आहे, थोडीशी हळद सुद्धा टाकते। उलट असं झटपट होणारी रेसिपी आहे आणि छान पण लागते। या मिरचीच्या ठेचामध्ये लसूण घातल्यामुळे त्याला आणखीन जास्त चव येते। आपला आता इथं मस्त कांदा आणि मिरची ठेचा चांगला भाजला गेलाय, तळला गेलाय। तर आता मी ही सुकट टाकते। सुकट अशी जरा हे करून टाकायची, घोळून टाकायची, नाहीतर मग ना त्याच्या खाली बारीक कच राहते। चपचपी जरा जास्तच तेल टाकायचं, म्हणजे याला आहे ना सुकी करायची ना, त्याच्यामुळे छान लागते आणखी। आणि ह्याच्याबरोबर बाजरीची भाकर अगदी गावरान पद्धतीत दाखवली मी तुम्हाला। ह्याच्यात मी आता थोडंसं मीठ सुद्धा घालते।
मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका. बघा दिसते किती सुंदर आणि खायला तर त्याच्यापेक्षा जास्त सुंदर लागते. तर आपण आता 2 मिनटं ह्याच्यावर झाकण ठेवू आणि बारीक गॅस करू. थोडंसं त्याचं पाणी सुटून देऊ. आपली आता ही सुकट मस्त जरा सुकी झाली आहे. तेव्हा बघू शकता तसं तेल सुटले त्याला आणि पाणी पण सुटलं गेलं त्याचं. तर मी आता गॅस बंद करते. आता ही आपली सुकट तयार आहे आणि आता बाजरीची भाकर बनवू. आता मी तुम्हाला मस्तपैकी छान अशी भाकर बनवून दाखवते. मस्त असं आता पीठ आपण मस्त मळून घेऊ. का तर चांगलं पीठ मळलं की चांगली नरम भाकर होते, मऊसूत भाकर होते. म्हणून पीठ जरा चांगलं मळावं लागतं. चांगली आता एक मोठी भाकर बघा, तेवढी मोठी भाकर होणार आहे. मस्त सुकीची चटणी, बाजरीची भाकर खूप छान लागते. एकदा तुम्ही बनवून बघा, खाऊन बघा. आणि माझे व्हिडिओ आवडत असले तर लाईक करत जा, शेअर करा. नवीन असेल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका. आपला तवा इकडे आता तापलेला आहे. बघा केवढी मोठी भाकर केली. आपली भाकर आता मस्त भाजलेली आहे. आता आपण पलटी करून असे टाकू. त्याला लगेच उलटणं नाही लावायचं, म्हणजे ती आपली मनाने फुगती. का तर लगेच पलटली की ती भाकर फुगत नाही. मग त्याच्यामुळे त्याला हात नाही लावायचा, बारीक गॅस करून ठेवायची, मग ती मनाने एकदम फुगते. हां बघा कशी फुगली मस्त. त्याला अजिबात उलटणं लावायचं नाही. बघा अशी मस्त अशी भाकर एवढी फुगते. बघा कशी भाकर फुगली. बघितली ना किती छान चौकून मस्त भाजली आहे, पूर्ण फुगली सुद्धा भाकर. तर तुम्ही आता बघू शकता ही भाकर बघा कशी पूर्ण फुगली. आता ही आपण मस्त भाकर 4 पदरी करून 4 तुकडे करून मस्त ताटात ठेवू. अजून आता ही पण तुम्हाला एक बाजू दाखवते. हे बघा कशी सुंदर, किती पातळ भाकर. म्हणून मी म्हणते ना, बाजरीचं पीठ आहे ना चांगलं मळलं ना की चांगली मऊ पण भाकर होते आणि पूर्ण फुगते पण. आणि आपली आता सुट्टीची चटणी बघा किती सुंदर ना कलर त्याचा, आणि खायला पण तेवढी सुंदर आहे. नक्कीच तुम्हाला वेळ भेटला तर माझ्याकडे या. सुट्टीची चटणी, बाजरीची भाकर अगदी गावरान पद्धतीने. बघा किती सुंदर दिसते. आणि त्याच्या बाजूला आता आपला हा मिरचीचा ठेचा. 10 दिवसाचा आजारी माणूस सुद्धा उठून बसेल हे खाल्ल्यावर. तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.